मी श्रीरामचं खत वापरलं आहे. त्याच्यापासून इतकी क्वालिटी आली आहे. हिरवगार झाड आहे, रान आहे आणि फळाची संख्या खूप आहे आणि अजूनही क्वालिटी सारखी. असं वाटतं की कव्वाच माल म्हणजे ताजच झाड नवीन लावलेले. 25 सप्टेंबरला लागून आहे. 25 सप्टेंबर पासून यांची खतांची मात्रा यांच्यापासूनच चालू आहे. श्रीराम ड्रिपचं खत वापरत आहोत. 2 वेळा झालं, आता तिसऱ्यानं पुन्हा ते चालू आहे. दुसरं काही टाकलं नाही. त्याच्यानं क्वालिटी चांगली आहे. हिरवेगार रान आहे आणि पानं सुद्धा एकदम पॉश आहे. नाही तर फळं लागता बरं. एवढा 2 किलोचे फळं होता बरोबर. कोणतंही खत वापरलं तर पानं सोकून जाते. आपले पानं अजून टवटवीत आहे. 2 ते 2.5 किलोचं फळ झालं आहे तरी अजून पानाची संख्या कमी नाही झाली. वजनदार आहे. मेन म्हणजे क्वालिटी चांगली आहे. हिरवेगार आहेत आणि डाग डूग नाही, काही नाही. एकदम पॉश आहे. 4 ते 5 किलो तक बळेगा. दुसऱ्या कंपनीचं जर खत वापरलं तर पानं सुकून जाते एवढे फळं होईपर्यंत. या कंपनीचं खत वापरलं श्रीरामवालेचं तर हे खत म्हणजे पानं सुकत नाही. फळाला पूर्ण ताकद मिळतं आणि फळ पोकणं चालू राहते. तर ते होते 5-5.5 पर्यंत 6 किलो पर्यंत होऊ शकते. जोपर्यंत पानं सोकत नाही तोपर्यंत फळ वाढत राहते. श्रीराम ड्रिपिट 1 पहिले सुरुवातीला वापरलं, नंतर ड्रिपिट 2 वापरलं. तेव्हापासून फुलाची म्हणजे फळांची साईज वाढली आणि आता 2.5 किलोचं फळ झालं आहे आणि क्वालिटी 1 नंबर. हिरवीगार आहे रान आणि बुरशी नाही आणि पुन्हा पिवळेपणा नाही.